म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक किल्ल्याशी आपल्या भावना जोडलेल्या आहेत. कारण हे किल्ले म्हणजे फक्त दगड मातीच्या भिंती नाही आहेत, तर ते आपल्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. या तटबंदींनी अनेक युद्ध पाहिली, साम्राज्यांची उभारणी पाहिली. म्हणूनच जेव्हा एखाद्या किल्ल्याबाबत वाद निर्माण होतो, तेव्हा तो वाद फक्त जमिनीचा राहत नाही, तो वाद आपल्या इतिहासाचा आणि अस्मितेचा प्रश्न बनतो. असाच एक वाद सध्या कोकणातल्या गोपाळगड किल्ल्याभोवती पेटलाय. अनेक वर्ष शांत उभं असलेला हा किल्ला अचानक राज्यभर चर्चेचा विषय बनलाय. काही सरकारी कारवाया झाल्या, काही बांधकामं जमीनदोस्त झाली, जुनी कागदपत्र बाहेर आली आणि मग एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाला: हा किल्ला नेमका कोणाचा आहे? त्यानंतर सोशल मीडियापासून ते वृत्तवाहिन्यांपर्यंत, इतिहास अभ्यासकांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सगळीकडे याच विषयाची चर्चा सुरू झाली. कुणी म्हणालं हा ऐतिहासिक वारसा सरकारचा आहे, तर कुणी जुन्या नोंदी दाखवत लिलावात विकत घेतल्याचं बोललं. पण हा वाद नेमका सुरू कसा झाला? गोपाळगड किल्ल्याची मालकी नेमकी कोणाकडे आहे? दशकभरांपूर्वी असा कोणता व्यवहार झाला ज्यामुळं आज हा प्रश्न निर्माण झालाय? आणि या संपूर्ण प्रकरणामागचं खरं सत्य नेमकं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. गुहागर तालुक्यातील अंजनवेल इथला ऐतिहासिक गोपाळगड किल्ला गेल्या काही दिवसात अचानक संपूर्ण महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय बनलाय. कारण किल्ल्याच्या इतिहासामुळे नव्हे, तर अवघ्या काही आंब्यांवरून निर्माण झालेल्या वादामुळे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर गोपाळगडच्या मालकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. म्हणजे ही घटना अशी घडली की गुहागरला फिरायला आलेल्या काही पर्यटकांनी किल्ला पाहताना परिसरात पडलेले आंबे उचलले आणि त्यानंतर तिथल्या एका व्यक्तीने त्यांना रोखत हा किल्ला आमच्या मालकीचा असल्याचा दावा केला. तर काही ठिकाणी पर्यटकांना गेट लावून अडवून ठेवल्याच्याही चर्चा झाल्या. हळूहळू या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं पसरू लागला आणि लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला की शिवरायांच्या काळातील ऐतिहासिक किल्ला एखाद्या खासगी व्यक्तीच्या मालकीचा कसा असू शकतो? यानंतर इतिहास अभ्यासक आणि स्थानिक नागरिकांनी या विषयावर आवाज उठवायला सुरुवात केली. अनेकांनी हा केवळ आंब्यांचा वाद नसून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचा प्रश्न असल्याचं सांगितलं. कारण गोपाळगड हा केवळ पर्यटन स्थळ नाही, तर मराठा इतिहासाशी जोडलेला महत्वाचा समुद्री किल्ला मानला जातो. त्यामुळे एका व्हायरल व्हिडिओमुळे अनेक वर्षांपासून दडलेला मालकी हक्काचा वाद पुन्हा समोर आला. या वादाची पार्श्वभूमी पाहिली तर प्रकरण खूप जुनं आहे. स्थानिक माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार दाभोळ बंदर आणि विशिष्ट नदी मार्गे होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला उभारण्यात आलेला होता. इतिहासकारांच्या मते मूळ किल्ला विजापूरच्या आदिलशाही काळात बांधण्यात आला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी 1660च्या सुमारास दाभोळ मोहिमेदरम्यान हा किल्ला स्वराज्यात सामील केला. त्यानंतर सिद्धी, आंग्रे, पेशवे आणि शेवटी इंग्रज अशा विविध सत्तांच्या ताब्यात हा किल्ला गेला. 1818 नंतर इंग्रजांच्या ताब्यात आलेला हा किल्ला स्वातंत्र्यानंतर भारत सरकारच्या अखत्यारीत आला. त्यामुळे इतिहासाच्या दृष्टीने हा किल्ला सार्वजनिक वारसा मानला जातो. अनेक सरकारी नोंदींमध्येही त्याचा उल्लेख ऐतिहासिक स्मारक म्हणून करण्यात आलाय. मात्र आजचा वाद इतिहासामुळे नाही, तर स्वातंत्र्यानंतर झालेल्या एका व्यवहारामुळे निर्माण झालाय. फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अनेक लोकांच्या मालमत्तांवर भारत सरकारने तात्पुरता ताबा घेतलेला होता. पण अशा मालमत्तांना त्या काळी निर्वासित मालमत्ता म्हटलं जायचं. या मालमत्तांचं संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र कायदे आणि कस्टोडियन यंत्रणा तयार करण्यात आली होती. त्यामुळे भारत पाकिस्तान फाळणीनंतर काही मालमत्ता सरकारच्या ताब्यात गेलेल्या होत्या. त्याच काळात गोपाळगड परिसरातील काही जमिनींच्या नोंदींमध्ये बदल झाले. पुढे 1960च्या सुमारास काही जमीन लिलाव प्रक्रियेत गेल्याचा दावा करण्यात आला आणि त्यानंतर मनियार कुटुंबाच्या नावावर 7-12 नोंदी झाल्याचं सांगितलं जातं. या नोंदींच्या आधारे संबंधित कुटुंबानं या जागेवर मालकी हक्क असल्याचा दावा कायम ठेवला. काही वृत्तांनुसार किल्ला आणि त्याच्या परिसरातील जमीन अत्यंत कमी रकमेमध्ये विकली गेलेली होती. काही ठिकाणी 30 रुपये तर काही अहवालांमध्ये 220 किंवा 300 रुपयांचा उल्लेख आढळतो. या रकमेबाबत वेगवेगळे दावे असले तरी मुख्य मुद्दा असा आहे की इतक्या ऐतिहासिक आणि धोरणात्मक दृष्ट्या महत्वाच्या स्थळाचा व्यवहार कमी रकमेमध्ये झाल्याचं सांगितलं जातं. मात्र दुसरीकडे राज्य सरकार आणि पुरातत्व विभागाचा दावा वेगळा आहे. गोपाळगडला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे हा किल्ला सार्वजनिक ऐतिहासिक वारसा बनल्याचं मानलं जातं. त्यापूर्वी या विषयावर न्यायालयीन लढाई झालेला होता. त्यातील काही अहवालांनुसार न्यायालयीन प्रक्रियेनंतर किल्ल्याचा संरक्षित स्मारकाचा दर्जा हा कायम ठेवण्यात आला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी तो खुला असल्याचं मत देखील अनेक दुर्गप्रेमींनी व्यक्त केलाय. याच कारणामुळे आता मुख्य प्रश्न असा उभा राहिलाय की गोपाळगड नेमका कोणाच्या मालकीचा आहे? महसूल नोंदींमध्ये काही भागावर खासगी नावं दिसतात,
तर पुरातत्व आणि सांस्कृतिक वारसा कायद्यानुसार तो राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मालकी, वापराचा अधिकार आणि संरक्षणाची जबाबदारी यामध्ये अनेक वर्षांपासून संभ्रम निर्माण झालेला दिसतो. म्हणूनच या कायदेशीर आणि प्रशासकीय गोंधळाचा परिणाम आता थेट पर्यटकांवर होत असल्याची टीका माध्यमांमध्ये सुरू झाली आहे. त्याचबरोबर या वादामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. मालकी आणि संरक्षण या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. एखाद्या जागेवर खासगी मालकीचा दावा असू शकतो, परंतु ती जागा संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाली असेल तर तिच्यावर कोणतंही बांधकाम, बदल किंवा व्यावसायिक वापर करण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे जरी कोणाकडे काही कागदपत्रे असले तरी ऐतिहासिक स्मारकाच्या संरक्षणासंबंधीचे नियम त्यांना हे लागू होतात. याच कारणामुळे पुरातत्व विभागानं कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. माध्यमांच्या माहितीनुसार गोपाळगडचा अंतिम मालकी हक्क कोणाचा आहे यावर न्यायालयीन आणि प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट दिसते की महाराष्ट्र शासन आणि पुरातत्व विभाग हा किल्ला सार्वजनिक वारसा म्हणून जतन करण्याच्या भूमिकेत आहे. दुसरीकडे काही व्यक्ती जुने व्यवहार आणि नोंदी दाखवत आपले हक्क सांगतायत. त्यामुळे अंतिम निर्णय हा कागदपत्रांची तपासणी, कायदेशीर प्रक्रिया आणि शासनाच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहे. बाकी या संपूर्ण प्रकरणातून एक मोठा प्रश्न पुढे येतो की महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक किल्ले, वाडे आणि वारसा स्थळे विविध कारणांनी दुर्लक्षित झाली आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण झाली आहेत तर काही ठिकाणी मालकीचे वाद निर्माण झाले. गोपाळगडचा वाद हा अशाच समस्येचं उदाहरण मानला जातोय. इतिहास जतन करायचा असेल तर केवळ भावनिक घोषणा पुरेशा नसतात. त्यासाठी स्पष्ट कायदेशीर नोंदी, नियमित देखभाल, संवर्धन आणि प्रशासनाची इच्छाशक्ती आवश्यक असते. त्यासोबतच गोपाळगडच्या बाबतीत आज जे काही घडते ते केवळ एका किल्ल्याचा वाद नाहीये, तर तो महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणाशी जोडलेला एक महत्वाचा विषय आहे. एका बाजूला शेकडो वर्षांचा इतिहास, मराठा साम्राज्याच्या आठवणी आणि सागरी सुरक्षेचं प्रतीक असलेला हा किल्ला आहे, तर दुसऱ्या बाजूला मालकी, महसुली नोंदी आणि कायदेशीर दावे आहेत. त्यामुळे हा प्रश्न भावनांपेक्षा कागदपत्र आणि कायद्याच्या आधारेच सोडवला जाऊ शकतो. त्यामुळे आता या संपूर्ण वादात राज्याचे मंत्री उदय सामंत यांचंही नाव चर्चेत आलंय. स्थानिक माध्यमांनुसार उदय सामंत यांनी हा विषय गंभीर असल्याचं मान्य करत प्रशासनाकडून माहिती घेण्याची भूमिका मांडली आहे. ऐतिहासिक वारसा जपला गेला पाहिजे आणि नागरिकांना अडचण येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं त्यांचं मत असल्याचं विविध वृत्तांमध्ये नमूद करण्यात आलंय. तसेच शासन स्तरावर आवश्यक ती कायदेशीर पडताळणी करून पुढील निर्णय घेतला जाईल अशी भूमिकाही समोर आली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार प्रशासनानं किल्ल्यावरची काही अनधिकृत बांधकामं सध्या हटवलेली आहेत. किल्ल्याला सरकारी संरक्षणाखाली आणण्याची प्रक्रिया पुढे सरकत आहे आणि जुन्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा जोर धरते. त्यामुळे पुढील काही महिन्यात या प्रकरणात आणखी महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. अंतिम निकाल काही लागो, पण गोपाळगड किल्ला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक स्मृतींच्या केंद्रस्थानी आलेला आहे आणि त्यामुळे या वादाकडे संबंध राज्याचं लक्ष लागलंय. बाकी मंडळी, या गोपाळगड किल्ल्याच्या लिलावाबद्दल आणि निर्माण झालेल्या वादाबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.